80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. आईची मूर्ती. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. भुकेलेलं सुखलेलं शेत आहे. धरा उष्णतेनं तप्त आहे. अशावेळी मेघ दाटून येतात तेव्हा कित्येक जणांच्या आशा आकांक्षांना अंकुर फुटतात. डोळ्यात छोट्या छोट्या स्वप्नांच्या लहरी आंदोळायला लागतात. पण अचानकच वाऱ्याच्या एका झोतानं हे मेघ बरसल्या विनाच विखरून गेले तर? अरे रे, किती कठीण क्षण असतात ते. शाळेतून निघालेल्या बाळाच्या येण्याची वेळ आणि त्याची वाट पाहणारी आईची मूर्ती कशी अद्भुत विव्हळता नेत्रातून पाझरत असते. पाय आत बाहेर धावपळ करत असतात. चारी दिशांना पाहण्याच्या सततच्या प्रयत्नांनंतर रस्त्यावरची वर्दळ सुद्धा दिसत नाही. तिचे नेत्र शोधत असतात आपलं बाळ. तिचे कान आतुर झालेले असतात आई हे हृदय भेदणारे शब्द ऐकण्यासाठी. कानांची उत्कंठा तुला माहीत आहे? होय, हाच क्षण असतो आतुरलेल्या कानांचा. आणि कधी अर्धा एक क्षणाचा जरी विलंब झाला तर शांतीसुद्धा बेचैनी बनून जाते. हृदयाची धडधड दरवाजे खिळखिळे करून टाकते. पाय इथे तिथे भिरभिरत राहतात. डोळे आशेने निश्चल होऊ लागतात. विरह वेदना बनून वाहू लागतो. हो, प्रतीक्षेची हीच तीव्रता आहे. प्रत्येक जीवाच्या प्रतीक्षेचं प्रतिबिंब एकसारखंच असतं. एखाद वेळी त्याच्या तीव्रतेत तफावत असेल, एखाद वेळी त्याच्या अभिव्यक्तीत तफावत असेल, एखाद वेळी नवविवाहितेप्रमाणे तिच्या प्रतीक्षेची वेदना अव्यक्त असेल. परंतु हे प्रतीक्षेचे क्षण जीवमात्रांच्या भावना विश्वाची प्रभावी प्रबलता आहे. याच भावनांच्या तीव्रतेचा थर्मामीटर चढ उतारांचा अनुभव घेत असतो. याच संवेदनांचं सरोवर अनंत सागर बनून हेलकावे घेत असतं. चढ उतारांचं हे तांडव एकाच वेळी जागृत होतं. त्याचं अंग प्रत्यंग रोम रोम आजूबाजूच्या सृष्टीला स्पर्श करीत आहे. कधी त्याला दहन करतो, कधी विव्हल करून टाकतो. फुलांनी बहरलेल्या एखाद्या वृक्षाखाली बसून प्रतीक्षेच्या तीव्र ओढीचा अनुभव घेतला आहे. वृक्षाचं प्रत्येक अंग उपांग तुमच्या वेदनेत सामील होतं. तुमच्या सहानुभूतीने ते वाकून वाकून खालपर्यंत झुकतात. तुम्हाला संवेदनेची अनुभूती देतात. तुमच्या प्रतीक्षेच्या क्षणाचा स्पर्श त्यांनाही विव्हल करून टाकतो. ज्यावेळी प्रतीक्षेचा अंत होतो, इच्छित मिलन होतं, थोडं स्वतःपासून वेगळं होऊन त्रयस्थाच्या नजरेतून पाहता आलं तर पहा. ती फुलं नाचत असतील, ती पानं गात असतील, त्या फांद्या हिंदोळे घेत असतील, तो बुंधा ऊब देत असेल. हो, त्यासाठी प्रतीक्षेची तीव्रता आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न निरर्थक आहेत. हा तर सहज भाव आहे. एका अथक यात्रेचा प्रकट अंश आहे. म्हणूनच तर वियोगापेक्षाही असह्य प्रतीक्षेचे क्षण असतात. आई, भावनेच्या वेदनेच्या भावजगतात जगणं मला आवडतं.
माझ्या आपलेपणाच्या विस्ताराच्या संघर्षात अशा भावना कुंठित तर होत नाहीत ना. किंबहुना या भावना त्यांच्या तीव्रतेचाही विस्तार होत असेल नाही. आई, प्रभू प्रदत्त प्रेमपुंज जर मर्यादित असेल तर मी कुठे कुठे त्याला वितरित करू? किती किती प्रिय स्वजनांबरोबर ते वाटू शकेन? आशा आकांक्षांचे अंकुर फुटतात, नेत्रांमध्ये स्वप्नाच्या लाटा हिंदोळे घेतात, पण विश्वास हा की पाऊस बरसणारच नाही, तेव्हा कठीण क्षण निर्माण होतात. मला जगताला भावनांनी जोडायचं आहे. मला सगळ्यांच्या वेदनांची अनुभूती करायची आहे. मला तर आपलेपणाच्या अस्तित्वाची आहुती द्यायची आहे. म्हणूनच तर म्हणतो, मला अशी तीव्रता सदा सर्व काळ का मिळत नाही? आई, पहा ना, प्रतीक्षेच्या क्षणांचा केवळ उल्लेख सुद्धा माझ्या अंतर्मनाला किती विव्हळ करून टाकतोय. या मंथनाचा अंत सुद्धा नवनीत रूपी अर्कात होणं आवश्यक आहे का? तर मग या निष्काम भावाचं सृजन कुठून होऊ शकेल? मला तर निष्काम भावाचं सर्जन करायचं आहे. आपल्या भावनांच्या सहृदयी स्पर्शासह मला तर जणू कोरड्या ओसाड असलेल्या माझ्या हृदयात मला वयमच्या भावनेचे अंकुर उगवायचे आहेत. मला तर तेज हरवलेल्या स्वप्नविहीन नेत्रांमध्ये स्वप्नांची सजावट करायची आहे. मला तर सुन्न पडलेल्या पायांमध्ये गती भरायची आहे. शांत समुद्राला भावनांच्या वल्ह्यानं ढवळून काढायचं आहे. आई, मला प्रतीक्षा आहे स्वच्या संपूर्ण समर्पणाची. आई, मला प्रतीक्षा आहे आपलेपणाच्या अनंत अमर्याद विस्ताराची. आई, मला प्रतीक्षा आहे स्वयं बनून जाण्याची. आई, मला प्रतीक्षा आहे भावनांच्या बरसत्या प्रपाताखाली एक लहान मूल होऊन स्नान करण्याची, प्रतिक्षण भिजत राहण्याची. आई, हे मागणं नाही. मला काही मागायचंच नाहीये. मला तर जगताला जोडणाऱ्या अप्रतिम प्रेमसृष्टीची प्राप्ती करायची आहे. माझ्या मनाची ही प्रेमसृष्टी स्वच्या बरोबर नाही तर त्वम बरोबर सृजित होते आणि त्वम बरोबरच विसर्जित विलीन होते. आणि म्हणूनच प्राप्त करायचं आहे हे भावजगत. प्रतीक्षेची वेदना मला स्वीकार्य आहे. प्रतीक्षेची तहान मला इच्छित आहे. प्रतीक्षेची वेदना माझी गती आहे. प्रतीक्षेचं मौन माझी साधना आहे. प्रतीक्षेचं अंधत्व माझं सृजन आहे. प्रतीक्षेची विव्हळता माझं सौंदर्य आहे. प्रतीक्षेची प्रतीक्षा हीच माझी इच्छा आहे. म्हणूनच तर आई, तू दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी कुठलीच तक्रार नाही. हो, एक गोष्ट राहूनच गेली. आई, तुझ्याकडे माझी एक तक्रार तर नक्कीच आहे. सतत चालणाऱ्या माझ्या अंतर्मनातील कोलाहलाला तू का अस्पष्ट ठेवतेस? आई, तुला असं वाटतं का की त्याची सुस्पष्टता मला गिळंकृत करेल? की तू असं मानतेस की ती कुणाला उद्ध्वस्त करून टाकेल? आई, तू आपल्या आप्तांनाच ओळखत नाहीस का? तूच तर आहेस जिनं मला स्वस्थता दिली आहे. तूच तर आहेस जिनं मला दृष्टी प्रदान केली आहे. तर मग अशी स्थिती निर्माण होण्याचं काय कारण आहे? आई, मला शंका, कुशंका, आशा, निराशा, भय, चिंता, यश, अपयश प्राप्त होणं किंवा निसटून जाणं या सर्व भावांपासून मुक्त कर. आई, आई, मुक्त कर. आजही माझी पाहण्याची शक्ती अखंड आहे. तर मग इथे अस्पष्टता का आहे? अंतर्मन अशा धूसर साम्राज्याच्या अधीन का झालं आहे? की मला या सर्वांबरोबर असंच जीवन व्यतीत करायचं आहे? हे माझं अंतर्मन, याचा कोलाहल ऐकणाराही कोणी नाही. कशी निराधार अवस्था करून टाकली आहेस? आई, कुठल्या अपराधाची शिक्षा दिली आहेस? या प्रकारे असहाय्य का बनवून टाकतेस? की हा सुद्धा तुझ्या परीक्षेचाच एक भाग आहे?
4 डिसेंबर 1986. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.